आज रामनवमीचा उत्साह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्याच पद्धतीने पुण्यातील तुळशीबाग इथलं जे मंदिर आहे तर या राम मंदिरात सुद्धा मोठ्या उत्साहाने सकाळपासूनच रामनवमी जी आहे तर ती साजरी केली जाते। आपण जर या मंदिराकडे पाहिलं तर इकडे सकाळपासून वेगवेगळ्या पूजा ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि 12 वाजता बरोबर रामनवमी जी आहे ती इथे साजरी केली जाणार आहे। रामजन्म जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे। त्यापूर्वी आपण बघितलं तर मंदिरातली जी सजावट आहे तर अतिशय सुंदर अशी मंदिरामध्ये सजावट केलेली आहे। 265वा यंदाचा हा उत्सव आहे रामनवमीचा। या मंदिरातला अतिशय जुनं हे मंदिर पुणे शहरातलं मानलं जातं आणि पुणे शहरात ज्या पद्धतीने विविध ठिकाणी रामनवमी साजरी केली जाते तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा हा मोठा उत्साह जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने जे सगळे भाविक आहेत तर ते इथे रामनवमीसाठी रामनवमीच्या सणासाठी उत्साहासाठी इथे आलेले पाहायला मिळतात आणि राममय वातावरणामध्ये सगळेच हे जे राममय वातावरणामध्ये सगळेच इथे आपल्याला मग्न झालेले पाहायला मिळत आहेत। तर खरं तर अयोध्येतील राम मंदिर असेल त्यासोबतच नाशिकमधलं काळाराम मंदिर असेल याच्यासोबतच पुण्यात सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला रामनवमी जी आहे ती साजरी करताना पाहायला मिळते। सध्या हे जे मंदिर पाहता आपण ते तुळशीबागेतलं मंदिर आहे। इथे पहाटेपासूनच या भाविकांची सगळी मोठी गर्दी पाहायला मिळते आणि मंदिर जे आहे तर ते फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर रोषणाई सुद्धा केलेली आहे आणि यावेळी आता मोठ्या उत्साहामध्ये ही संपूर्ण आरती वगैरे सुद्धा झालेली आहे। अभिषेक असतील तर ते सुद्धा केले गेलेले आहेत आणि ज्यासाठी या सगळे भाविक उपस्थित आहेत की रामनवमी आता अगदी 12 वाजता इथे पार पडणार आहे। राम मंदिरात या सगळ्या उत्साहाची आपल्याला तयारी दिसते। भाविक जर आपण पाहिलं तर मोठ्या लांबच लांब रांगा ज्या आहेत तर त्या या मंदिराच्या परिसरात आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच तुळशीबागेतला हा राम मंदिर रामनवमीचा सोहळा जो आहे तो मोठ्या उत्साहात पार पडतो आणि ज्यांच्याकडनं ही सगळी व्यवस्था केली जाते तर त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता पाळणा सजवण्याचं जे काम आहे ते सध्या इथे सुरू असलेलं पाहायला मिळतं। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आपण राम मंदिरात उत्साह साजरा करतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, काय काय सकाळपासून विधी या मंदिरामध्ये सुरू? सकाळी यावर्षी आता या 265 वर्ष आता पूर्ण झालेली आहे। ती 265 वर्षाची रामनवमी आम्ही साजरी करत आहोत आणि पारंपरिक पद्धतीने सगळी त्याच्यामध्ये कुठले मॉडिफिकेशन न करता जे पारंपरिक पद्धतीने त्याच पद्धतीने आम्ही साजरा करतो। सकाळी 6 वाजल्यापासून पवमानाचा अभिषेक असतो। पवमानाचा अभिषेक झाल्यानंतर रामाला स्नान असतं। त्याच्यानंतर जे पारंपरिक पद्धतीचे पोशाख आहेत ते पोशाख आणि दागिने हे घातले जातात। त्याच्यानंतर मग कीर्तन असतं। कीर्तनाच्या पूर्व रंगामध्ये जे थोडंसं भजन वगैरे असतं आणि उत्तर रंगामध्ये मग रामजन्म होतो आणि संध्याकाळी जी असते ते नगर प्रदक्षिणे असती ती पूर्ण आम्ही पारंपरिक पद्धतीने जी अजून खांद्यावरनं पालखी नेणे आणि रामनामाचा गजरात करणे आणि जी आहे ती नगर परिक्रमा पूर्वीची होती तेवढ्याच पद्धतीने करतो। सकाळपासून साधारण किती भाविक आपल्याकडे दर्शन घेऊन गेले असतील काही? सकाळपासून भरपूर भाविक येऊन जातात, तसं म्हणजे काउंट सांगू शकत नाही, पण सकाळी 6 वाजल्यापासून जी रांग मोठी लागलेली असती ती रात्री 11-12 वाजेपर्यंत चालू असते। आपण पाहिलं तर इकडे श्रीरामांची जी मूर्ती आहे तर ती आपण बघू शकतो। श्रीराम असतील, लक्ष्मण असतील, त्यासोबतच माता सीता असतील, यांचा सगळे ज्या समोर मूर्ती दिसत आहेत तर या मूर्ती यांचं सगळं सकाळपासूनच अभिषेक वगैरे करण्यात आलेला आहे आणि सुंदर असे जे वस्त्र आहेत तर ते त्यांना परिधान करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या पूजा वगैरे सकाळी 6 वाजल्यापासून या मंदिरात सुरू आहेत आणि आता संध्याकाळी याची नगर प्रदक्षिणा जी आहे ती काढली जाते आणि साधारण 12 वाजेपर्यंत हा संपूर्ण उत्सव जो आहे तर तो या राम मंदिरात पार पडताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।